महाराष्ट्रात एक मोठा आणि वादग्रस्त निर्णय समोर आलाय आणि तो थेट रिक्षा टॅक्सी चालकांच्या भवितव्याशी जोडलेला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलंय की येत्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. आणि या निर्णयानुसार राज्यातील मोटार परिवहन विभागाच्या 59 कार्यालयांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत चालकांना मराठी भाषा येते का याची थेट पडताळणी केली जाईल. जर एखाद्या चालकाला मराठीचे ज्ञान नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सरनाईक यांच्या मते हा नियम नवीन नाही. परवाना देताना स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आधीपासूनच बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात अनेक शहरांमध्ये विशेषतः मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर सारख्या ठिकाणी चालक प्रवाशांशी मराठीत संवाद साधत नाही किंवा जाणून बुजून टाळतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्यात. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे. ज्या राज्यात आपण काम करतो त्या राज्याची भाषा शिकणं हे केवळ नियम नाही तर जबाबदारी आहे. प्रवाशांसाठी संवाद सोपा व्हावा आणि स्थानिक भाषेला योग्य सन्मान मिळावा हा या निर्णयामागचा उद्देश आहे. मात्र या निर्णयाला जोरदार विरोधही होतोय. रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनातील याला अन्यायकारक ठरवले. संयुक्त कृती समितीचे नेते शशांक राव यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की असा कायदा लादणं म्हणजे चालकांवर दबाव आणणं आणि या विरोधात आंदोलन करण्यात येतील. त्यामुळे आता एकीकडे भाषा आणि स्थानिक ओळख जपण्याचा मुद्दा आहे तर दुसरीकडे रोजगार आणि उपजीविकेची चिंता आहे. हा संघर्ष पुढे कसा उलगडतो, सरकार आपली भूमिका बदलतं का की आंदोलनं तीव्र होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी 1 मे पासून हा नियम लागू होणार असल्याचं स्पष्ट केलं जातंय. पण प्रत्यक्षात किती कठोर अंमलबजावणी होते आणि त्याचा परिणाम किती मोठा होतो हे येणाऱ्या काळातच समजेल. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा जरा हटक्या कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.